देवळाली कॅम्प परिसरातील जुने स्टेशन वाडी चौधरी मळा येथे मागील 8 दिवसांपूर्वी बिबट्या मादी व त्याचे काही बछडे स्थानिक नागरिकांना आढळले होते। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल देखील झाला होता। तात्काळ आजूबाजूच्या नागरिकांनी वन विभागाला तक्रार देऊन या परिसरामध्ये पिंजरे लावण्याची मागणी केली होती। नंतर वन विभागाकडून 8 दिवसांपूर्वी लावलेल्या पिंजऱ्यामध्ये आज शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर रोजी सकाळी मयूर चौधरी हे शेतीमध्ये काम करत असताना नाल्याजवळ लावलेल्या पिंजऱ्यातून आवाज येताच चौधरी यांनी जाऊन बघितल्यानंतर एक बिबट्या जेरबंद झाल्याचा त्यांच्या निदर्शनास आलं। घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती। तत्काळ ग्रामस्थांनी व वन विभागाला घटनेची माहिती देताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन बिबट्यास ताब्यात घेतलाय। तरी देखील या परिसरामध्ये मागील अनेक बिबट्यांचे मुक्त संचार होत असल्याने संदीप चौधरी, उमेश चौधरी, निलेश चौधरी, मयूर चौधरी, पंकज चौधरी, अंबादास कुवर, संजय चौधरी, रवी चौधरीसह महिलांनी केली आहे। परिसरामध्ये अजून पिंजरे लावण्याची मागणी केली आहे, जेणेकरून वडनेर दुमाला या ठिकाणी झालेली घटना पुन्हा होऊ नये यासाठी वन विभागाने तात्काळ गांभीर्य घेत या परिसरात जास्त प्रमाणे पिंजरे लावून बाकी पिंजऱ्यांना जेरबंद करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जात आहे। यावेळी नाशिक वन परिक्षेत्र अधिकारी सुमित निर्मळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनाधिकारी अनिल अहिरराव, विजयसिंग पाटील सह सोमनाथ निंबेकर, पांडुरंग भांगरे, अशोक खानझोडे रेस्क्यू झालेल्या बिबट्या ताब्यात घेऊन नाशिक येथे गंगापूर रोपवाटिकेत हलवण्यात आलाय। एबी न्यूज साठी प्रतिनिधी पुरुषोत्तम कांडेकर, देवळाली गाव।